धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत 21 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी 3 वाजता बैठक होणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढला आहे। या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावं लागतं। परिणामी 1.5 ते 2 महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान या महापुरामुळे झालेलं आहे। अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो। त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे। या प्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे। या अनुषंगानेच बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत। जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे।